नमस्कार. मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले या ठिकाणी आलेलो आहे. आपण जे दृश्य बघत आहात ते गोंदवले येथील आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचं कार्यालय आहे आणि हे सर्व कार्यकर्ते त्यांचे आज प्रचारासाठी तयार झालेले आहेत. खरं तर आपण आज त्यांच्याकडून हे जाणून घेणार आहोत की प्रचारातील मुद्दे कोणते आहेत तुमचे आणि काय 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 कामं केली भाऊनी, अशा विविध प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांच्याकडून खास जाणून घेणार आहोत. आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत गोंदवले बुद्रुक गावचे सरपंच जयप्रकाश कट्टे. त्यांना सर्वजण बापू म्हणतात. बापू, काय काय कामं केली भाऊनी? आता भाऊंची काम म्हणजे भाऊनी पाण्याचं तर प्रथम काम केलेलं आहे. पहिल्यांदा पाण्याचं काम सर्व म्हणजे मान तालुका असेल, खटाव तालुका असेल, हे सर्व कामं त्यांनी भाऊनी पाण्याची पूर्ण करत आणलेली आहेत आणि राहिलेली कामं बी चालू आहेत. आता दुसरं भाऊनी जे एक विजन दिलेलं आहे म्हणजे इलेक्शनचं पुढचं, की ते एक शाळा काढण्याचं त्यांचं एक मोठं हे आहे, शाळाचं एक नियोजन आहे. आणि मान तालुक्यामध्ये जे तरुण वर्ग आहे ह्या तरुण वर्गांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून मसवड येथे MIDC करण्याचं त्यांचा एक मानस आहे, म्हणजे नियोजन आहे. ते पुढील 5 वर्षात ते पूर्ण करण्याचा त्यांनी संकल्प हाती घेतलेला आहे. म्हणून आम्ही सर्व मान खटाववासीय त्यांच्या पाठीशी उभे आहे. सतीश अवघडे आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. ते गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. काय तुम्हाला भाऊंच्या कामाविषयी वाटतं? कामाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, भाऊंचा एक अतिशय भला मोठा असा हातखंड आहे. सर्वसामान्य व्यक्ती कोणत्याही पक्षाचे असू द्या, कोणत्याही गटाचे असू द्या, जो व्यक्ती भाऊंच्याकडे कामासाठी काम घेऊन जातो त्या ठिकाणी मात्र भाऊ त्याच क्षणी त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी तातडीनं मोबाईलद्वारे संपर्क करतात. त्या कामामध्ये असणारी अडचण आणि ते काम तातडीनं कसं होईल यासाठी भाऊ त्या अधिकाऱ्याने शिफारस करतात. आज अखेर कोणतंही काम सन्माननीय आमदारांच्याकडे घेऊन गेलो असता माझा तर असा अनुभव आहे की भली मोठमोठी कामं जे एखाद्या मंत्र्याच्या पातळीवरती सुद्धा होऊ शकणार नाहीत, अशी अनेक कामं भाऊंच्या एका फोनवरती झालेले आहेत. त्यामुळे सक्षम नेतृत्व हे मानला लाभलेलं आहे. त्यामुळेच आम्ही जयकुमार गोरे भाऊंच्या पाठीशी ठाम उभे. आपल्या सोबत आहेत ते राहुल भोसले आहेत, एक व्यावसायिक आहेत. राहुल, एक सांगा की तुम्ही सातत्याने भाऊंच्या संपर्कात असता, भाऊंच्या सोबत असतात, तुम्हाला काय वाटतं भाऊंच्या विषयी? भाऊंच्याकडे असं कोणतंही काम घेऊन गेलं तर अगदी 5व्या मिनिटात होतं काम. दुसरी गोष्ट, चांगले सहकार्य असतंय, म्हणजे कुठल्या बी कामानिमित्त किंवा काही घेऊन गेलं तर 0 मिनिटात होऊन जातं काम. एक आमच्या म्हणजे कचरेवाडी जळकी वस्तीचा विषय किरकोळ होता, तर म्हणजे आज काम जी होणारी नाही ती अगदी 5व्या मिनिटात होऊन जाते. डीपीचं काम असू द्या, अगदी लाख दीड लाख वर्गणी काढून ते डीपीचं म्हणजे डीपी बसत नाही, पण भावने अगदी एका फोनवर ती डीपी पोहोचते डायरेक्ट, म्हणजे जायला देखील लागत नाही. असं एवढं दमदार नेतृत्व आहे. असं नेतृत्व भेटणं म्हणजे अशक्य आहे आणि भरपूर अगदी सहकार्य असतंय त्यांचं. आज तरुणांच्या देखील भाव म्हणजे पाठीशी असतात. अगदी तळागाळात म्हणजे टोटल मान खटाव मधील जो युवक आहे त्याला सक्षम करण्यात भावांचा मोलाचा वाटा आहे. सुरेश भोसले आपल्या सोबत बोलत आहेत. काय सांगता भाऊविषयी? नमस्ते, मी गोंदवले गावचा सर्वसामान्य नागरिक आहे. आम्ही सर्वसाधारणपणे भाऊंच्या बरोबर पहिल्या निवडणुकीपासून आहे. जयकुमार भाऊ हे सर्वसामान्य कुटुंबातून हे नेतृत्व उतरायला आलेलं आहे. हे नेतृत्व सर्वसामान्य जनतेपासून पोचून जे तळागाळातील सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यापासून जाऊन प्रत्येकाच्या नडी अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न भाऊ हे नेहमीच करत असतात. आम्ही ज्या वेळेला भाऊंच्याकडे जातो त्यावेळेला भाऊ 100% आम्हाला प्राधान्याने बोलवून घेऊन तुमच्या काय नडी अडचणी आहेत ते विचारलं जातं. जे बी आम्ही काय काम सांगू ते प्राधान्याने भाऊ सोडवतात आणि आम्हाला तिथं मान सन्मानाची सर्वसामान्य जो बी जाईल त्याला मान सन्मानाची वागणूक भाऊंच्या पाशी दिली जाते. हे मी गेली आज नाही 15 वर्ष पाहत आहे.
तानाजी बरकडे आपल्याशी बोलत आहेत. का भावना मतदान करावंच वाटतं ते सांगत आहेत. भाऊनी जे केलेलं आहे ते पहिलं जनतेसाठी मान खटाव तालुक्यासाठी जी रात्रंदिवस झगडून जी पाणी पुरवठा आणि कुठलेही प्रश्न जे भाऊने केलं तर हे कुठल्याच आमदाराला जमलं नसतं. महाराष्ट्रात बरेच आमदार आहेत त्याच्या मागंदी आमदार झाले नाहीत आणि ह्याच्या पुढे होतील का नाही सांगतात नाही. जर भाव आले तर ही कडव चालू राहणार. आणि ही परिस्थिती शेतकऱ्याचा सवाल गोरगरीब जनतेचा सवाल ही कडावरती राहणार आहे. आणि ही परिस्थिती अशी आहे महाभारतामध्ये कृष्ण असतो महाभारतामध्ये कृष्ण जसा असतो असं जयाभाव कृष्णाच्या रूपाने मान खटावला लाभलेला आहे. लक्ष्मण कचरे आपल्या मानदेश विषयीशी बोलत आहेत. ते गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायती माजी सदस्य आहेत आणि उत्तम शेतकरी आहेत. काय वाटतं तुम्हाला या सरकारबद्दल? सरकारबद्दल बोलायचं झालं तर नरेंद्र मोदी यांनी वर्षाला 12,000 रुपये देते त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील देते. त्या सरकारनं शेतीमालाला बऱ्यापैकी दर दिलाय. आमदार भाऊचे काम सगळ्यात चांगलं आहे. पाण्याचं काम केलंय चांगलं. आपल्या मानदेश विषयीशी बोलणार आहेत श्रीकृष्ण कट्टे. खरं तर ते आता भाऊंच्या प्रचारासाठी गावातून फिरत आहेत. कोणते मुद्दे घेऊन आज ते फिरत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कोणते मुद्दे आहेत तुमच्याकडे? नमस्कार, मी श्रीकृष्ण कट्टे, गोंदवले बुद्रुक. 2009 ला आमदार जयकुमार गोरे यांनी अपक्ष या मान मतदारसंघातून उमेदवारी केली. त्यावेळेस भाऊनी या मान खटावच्या जनतेला एक आश्वासन दिलं की मी पाणी या तालुक्याला देऊ शकलो नाही तर मी स्वतःच्या माझ्या पदाचा राजीनामा देईन. हा एक वेगळा राजकारणातला पॅटर्न त्यांनी राबवला आणि त्या 2009च्या तरुणांनी मान खटावमध्ये एक क्रांती घडवली आणि आमदार जयकुमार गोरे यांना अपक्ष उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आले. आणि आमदारांनी निवडून आल्यानंतर त्यांच्या शब्दाला जागून दिला शब्द 2014 अखेर पाणी आमच्या तालुक्याला आणून दिलं. ते आम्ही सर्वांनी पाणी पूजन केलं. खाली इथं उरमुडीचं पाणी पूजन केलं. 2014 जे आश्वासने दिली ते 2019 ला पूर्ण केली. 2019 ला आम्हाला जे कटापुरतं आश्वासन दाखवलं होतं ते 2019 पर्यंत आमच्या मानगंगा नदीला कृष्णेचं पाणी आणून दिलेलं आहे. राहिलेलं पाणी आम्हाला 2 वर्षात पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. गेल्या 15-16 वर्षात आमदार गोरेंच्या बरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी काय आम्हाला मान खटावची जनता म्हणून एक आम्हाला तरुणांना एक आश्वासन दिलं आणि या शेतकरी म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलो. या सर्व त्यांनी दिलेल्या आश्वासनं पूर्ण केली. या गोष्टी एक मानदेशी शेतकरी म्हणून आम्ही निश्चितच समाधानी आहेत. आज त्यांनी केलेल्या कामाची त्यांना पोचपावती म्हणून 2024च्या निवडणुकीत आम्ही त्यांचा अगदी ताकदीने प्रचार करत आहोत. आजच्या 2024च्या निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टीनं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना PM किसान, राज्य सरकारी नमो किसान योजना यामार्फत शेतकऱ्याला आधार दिलेला आहे. महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे. आमदार जयकुमार गोरे यांना विक्रमी मतदान होणारच आहे यात काही शंका नाही. आणि हे मतदान यावेळीचा मागचे सर्व विक्रम मोडील असे मतदान होईल. आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना का मतदान करणार आहे हे आता आपल्याला अभिजित माने सांगत आहेत. भाऊ 2009 साली उभे राहिलेले होते. त्यावेळेस भाऊंनी शब्द दिलेला होता की मी पूर्णपणे मान तालुक्यासाठी पूर्णपणे काम करणार आहे पाण्यासाठी. आणि त्यांनी सांगितलेलं होतं की जर मी पाणी जर आणू शकलो नाही तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा तुम्हाला देऊन टाकेल. त्यात भाऊंनी परतनं पाणी आणलं, उरमुडीचं पाणी आणलं, परतनं कृष्णामाईचं पाणी आणलेलं आहे आणि त्याचा फायदा पूर्णपणे मान खटाव जनतेसाठी झालेला आहे त्याचा. आणि आता अनेक त्यांनी सांगितलेलं आहे की औद्योगिक क्रांती करून तरुणींसाठी किंवा जे गावातली जी काय समजा बेरोजगार जे आहेत तरुण त्यांच्यासाठी मी पूर्णपणे ताकदीने काम करणार आहे. आणि MIDC जे आहे ते आम्ही पूर्णपणे तिथं मसवडमध्ये किंवा कुठे काय त्यांनी ठरवलं असेल त्या ठिकाणी मी करून देणार आहे म्हणलं ते. आणि त्याच्यामुळे आता जनता त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. आणि आम्ही आमच्या गोंदवले गटातनं किंवा गोंदवले गावातनं जरी म्हणलं तरी आम्ही त्यांना विक्रम देतेनं त्यांना मतदान आम्ही करणार आहे. शिवाजीराव अवघडे आपल्या सोबत आहेत. का भावना मतदान करू वाटतं तुम्हाला? आम्हाला भावना असं मतदान करू वाटलं. त्याने कामं चांगली केली, विकास चांगला आहे त्यांचा, त्यामुळे आम्हाला त्याला गोडी लागली त्याची. काय अजून काय सगळी कामं बिमं सगळी केली त्यांनी, त्यामुळे आम्हाला
त्यांना आम्ही मतदान करतो. कोणकोणती कामं केली ते त्यांनी? त्याने दुष्काळाची कामं केली, पुन्हा नदी नालं तुंबलं, त्याची कामं त्यांनी चांगली केली. अजून अजून काय सगळी कामं करतच राहिले. उरमोडीचं पाणी आणलं, कटापूरचं पाणी आणलं. आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना का मतदान करायचं आहे हे आता आपल्याला सुरेश पाटोळे सांगत आहेत. मान तालुक्यामध्ये त्यांनी पाण्याची कृपा केली आणि सगळी शेतकरी सुखी केली त्यांना मतदान करायचं. आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनाच का मतदान करणार आहेत हे आता आपल्याला तुळशीराम कात्रे सांगत आहेत. जयकुमार गोऱ्यांना मतदान का करावं तर सर्वसामान्यांचा नेता, सर्वसामान्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचणारा नेता, गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा नेता आणि सगळ्याला घेऊन पुढे जाणारा नेता हा जयकुमार गोरेच या नेतृत्व करू शकतो. म्हणून आम्ही जयकुमार गोरेंच्या बरोबर आहे.